कुल परिवाराने आता माड्याच्या बाजूला बसा जरा. माड्याला मागे सगळे परत बसा. अरे सोनू बोल ना म्हणजे माणूस चांगला होता म्हणून एवढं. लग्नाची पत्रिका पाठवली तुझ्या याच्यावर. आता इथं मयत निघाली. मला माझ्या कष्टाचे 3.5 लाख रुपये खाल्ले त्यांनी. बरोबर. जाता 3.5 पण ते तुमचे नौकर आहे ना हो. हो ना, नौकर आहे ना. मग तरी लाख रुपये पगार असून कसं काय पैसे घेता येईल? काय माहिती असं का करते. त्याच्यासाठीच मित्रांनो, भावे सरांना सपोर्ट करा. तेव्हा काही गोष्टी होतील, नाही तर आपल्याला हे लोक जोपर्यंत स्वतःच्या घरात येत नाही तोपर्यंत समजत नाही. नाही. दे. शोकाकुल परिवार आत या या. सगळा. या. जा भावेश सर तुम्ही जा तिकडे. केलंय ना. काय झालं? माझ्या नंबरला गेले सरांच्या. एवढं झालं. आवाजच निघा ना माणसाचा. अहो, काय एवढं होतं दुःख दुःख तुम्हाला? कशाने वारले ते? सुद्धा वाचलेली राहिली. हा. आमच्या एका माणसानं 3.5 लाख रुपये खाल्ले. खाता त्यानं गिळले. हा. तो कोटा फुटला. बर. कोटा फुटल्यावर तो कोटा बाहेर आला डायरेक्ट अचानक. निफाड मध्ये आवाज आला आणि त्या पर्यंत आवाज गेला का तो? आवाज आला होता. म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात आवाज गेला तो फुटल्याचा. अरे बापरे, चांगला आवाज गेला हो. आता मला ती हे द्या, प्रेस नोट दे. प्रेस नोट द्या. प्रेस नोट फ्रेश नो समाधान भाऊ द्या तर त्यांना. Yes. द्या इकडे. आता ही जी यात्रा आहे हे आपण व्यवस्थित आहे ना सगळ्यांना. आपण निफाड मध्ये आहे. निफाड उपस्थित पासून निफाडकरांनो, बस स्टँड कडे इथं एक दुःखद उपस्थित निफाडकरांनो, इथं एक दुःखद घटना घडलेली आहे. भूमी अभिलेख कार्यालय म्हणजे तुमच्या आमच्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचं काम करणारा एक खातं आहे. शेजाऱ्या पाजारांचे जमिनीवरनं उपस्थित झालेले वाद थांबवण्याचं काम खरं तर या कार्यालयाचं आहे. भावाभावांच्या ज्या वेळेला वाटण्या होतात, नैसर्गिक न्यायानं त्यांना जी जमीन मिळायला पाहिजे त्या जमिनीचं वाटप मोजमाप करणं यांच्या हातात आहे. पण हे लोक अनेकदा भावाभावांना